अल्पवयीन मुलीचं अपहरण व विनयभंग प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल. आरोपीला 7 वर्ष कारावासाची शिक्षा. कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग तसेच अपहरण केल्याप्रकरणी आरोपी विशाल मारुती कांबळे याला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत 7 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना 29 मार्च 2022 रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार विशाल कांबळे हा संबंधित अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. घटनेच्या दिवशी त्याने पीडित मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शाळेत जात असलेल्या मुलीला अडवून तिचा विनयभंग केला आणि त्याच दिवशी तिचे अपहरण करून तिला पळवून नेले. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सातारा जिल्ह्यातील भुईंज येथून आरोपी आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट एस इंगळे यांनी बाजू मांडत 5 साक्षीदार तपासले. साक्ष, उपलब्ध पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने विशाल मारुती कांबळे याला दोषी ठरवत 7 वर्ष कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट एस इंगळे यांनी तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक RA वाघमारे तसेच पैरवी अधिकारी युवराज पाटील यांचे सहकार्य लाभले. शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगुड.